अकोले तालुक्यातील इंदोरे गावात बेकायदेशीर दारू विक्री बंद करण्यात यावी यासाठी इंदोरी गावातील युवकांनी एकत्र येत गावातील दारूबंदी करण्याचा निर्णय घेतलाय। सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून गावातील युवक एकत्र आले आणि गावातील विकास कामे व्हावीत त्यासाठी अपेक्षित बदल करायला हवेत। यासाठी युवकांनी गावातील कामकाजात सहभाग नोंदवण्याचा निर्णय घेतला। शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर गावातील दारूबंद व्हावी व या दिवसापासून गावात चांगली कामं व्हावीत। गावातील व्यसनाधीनतेमुळे गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। गावातील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना समज दिली। अनेकांनी आपण आजपासून दारू विक्री करणार नसल्याचं म्हटलं आहे। अवैध व्यावसायिकांनीही आपण सहकार्य करण्यास तयार असून संपूर्ण गावातच कुठेच दारू मिळता कामा नये असा आग्रह धरल्याचं दिसून आलंय। त्यामुळे गावकरी व अवैध दारू व्यावसायिक यांची चर्चा होत आता इंदोरी गावात दारूबंदी होणार आहे। गावातील युवक चांगल्या कामासाठी एकत्र आल्यानं ज्येष्ठांनी त्यांना अप्रत्यक्ष न दिला आहे। येथूनच पुढे गावात दारू विक्री केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा दिला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय। आज शिवजयंतीच्या निमित्ताने इंदोरी गावामध्ये आम्ही असा ठराव करतोय आणि त्याचा ठराव झालेला आहे 2000 साली। 98 पासून सुरुवात झाली, पण 2000 साली चालू झालेला ठराव झालेला होता, जो त्याचा GR निघालेला होता। पण तरी इंदोरी गावामध्ये अवैध धंदे चालू आहे, जसं की दारू चालू आहे, जुगार चालू आहे, मटका चालू आहे, विविध अवैध धंदे चालू आहेत। आज आम्ही सगळेजण तरुण मंडळी सगळे जमलो आहोत आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे चालू आहेत जुगार धंदे, मटके असतील किंवा दारू धंदे असतील, त्या चारही ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना समज दिलेली। आता समज जरी दिली आहे आणि आता आज बंद केले त्यांनी, पण जर त्यांनी असं ठरलं की उद्यापासून जर तसा दिसलं कोणाला की जो चालू आहे धंदा किंवा कोणी दारू विकतंय, तर आम्ही सगळे तरुण आणि हे सगळे तरुण जाऊन इथं त्या दारूचा धंदा फोडून किंवा त्या जागा जे काही असेल त्याचा जाळपोळ होईल। याला जबाबदार प्रशासन किंवा कोणी असेल तर आज आम्ही सरपंच असेल किंवा इतर सगळ्या पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही त्याचा निवेदन देणार आहेत। पण प्रत्येकाने हे चारही जणांनी ठरवायचं आहे त्याच्यानी की जर आपण चालू केलं तर मात्र हे मात्र फुटलं जाणार आहे, त्याला जबाबदार ते 4 जण राहणार, तशी त्याच्यावर सही झालेली। इतर गोष्टी आहेत तर तर काय झालेलं आहे, आता गंगाराम जिजाबा माळी यांच्याकडे आम्ही जाऊन पहिलं तिथं केलेलं आहे। त्यांच्या ज्या बॉटल आहेत ते त्यांनी स्वतःच ओतल्या आणि त्यांनी असं आम्हाला ठामपणे सांगितलंय की आजपासून आणि इथं दिसणारे कुणी जे असतील, नदीच्या कडा असेल किंवा इतर गोष्टी असेल, तर इथं कुणीही दारू पिणार नाही। जर आमच्याकडे आम्ही जर दारू विकली तर आमच्याकडून तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे काही करायचं ते करा, प्लस तुम्ही ते फोडून टाकणार आम्ही, म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही दारू पिणार नाही। राहिला दुसरा सुनील दामोदर गायकवाड, तर त्यांनी तसंच सांगितलंय की आम्ही कोणत्या प्रकारचा दारू धंदा करणार नाही इथून पुढं। त्याच्यानंतर राजेंद्र भागवत नवले यांच्याकडे थोडासा वादविवाद झालेला आहे, पण तरी त्यांनी तेच सांगितलंय की आजपासून आम्ही करणार नाही, पहिलं नाव माझं घ्या आणि मी करणार नाही। त्याच्यानंतर दशरथप्पा नवले यांचंही पण त्यांचंही बंदच झालं होतं रात्रीपासून, पण त्यांनी आजही आपल्याला सांगितलंय की आम्ही आजपासून काही सुरू करणार नाहीये। या सगळ्यांना आम्ही गोडी गुलाबीनी आणि समंजसपणे समाज दिलेला आहे। जर उद्यापासून तसं चालू झालंच तर त्याला तेच जबाबदार राहतील स्वतः, आणि गावात जाळपोळ होईल किंवा काही होईल याला जबाबदार ते स्वतः राहणार। रस्ता रोको आम्ही नंतर डायरेक्ट आंदोलन करून रस्ता रोको करणार, निवेदन आम्ही देणार आहे पोलीस स्टेशनला, एक साईडला पण देणार आहे, जे असतील त्यांना सगळ्यांना। शिवजयंतीच्या निमित्ताने हे आम्ही करतोय। शिवजयंती काय छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा तो मनात घेऊन नाचलेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। उद्यापासून ग्रामपंचायतीला आम्ही सांगितलंय की MPSC UPSCच्या अभ्यासानुसार ग्रामपंचायत गावामध्ये ग्रामपंचायतीच्या नुसार ग्रंथालय पण सुरू होते आमच्या गावामध्ये। सगळ्यांनी तिथून शिवाजी महाराज डोक्यात घ्यायचं, वाचन करायचं आणि हे अवैध धंदे बंद करायचे पहिले आम्हाला। तर ते चालू झाले तर परत एकदा मी सांगतोय की याचा जबाबदार ते स्वतः राहतील। सोशल मीडियाचा वापर करत युवकांनी इंदोरी गाव हे आदर्श गाव निर्माण व्हावं यासाठी पुढाकार घेतला असून
युवकांनी गावच्या विकासात लक्ष घातलं तर गावचा विकास होण्याला वेळ लागणार नाही। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते, अकोले।